नमस्कार, मी CA ॲडव्होकेट सर्वेश मेंदळे. नागरिक सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र राज्य सरकारला एका कायद्याच्या रिलेटेड एक निवेदन सबमिट केलेलं आहे. ते थोडक्यात असं की ऑगस्ट महिन्यामध्ये ऑनलाईन गेमिंग ॲक्ट या रिलेटेड त्याचं प्रमोशन आणि त्याचं रेग्युलेशन याच्यासाठी केंद्र सरकारने एक कायदा बनवला. या कायद्यामध्ये त्यांनी ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून जर कोणी बेटिंग करत असेल, गॅम्बलिंग करत असेल, तर अशा सगळ्या लोकांवरती त्यांनी बंदी घातली आहे. आता त्याच्यामध्ये कायद्यामध्ये एक तरतूद थोडीशी इम्प्रूव्ह करायची गरज होती की जसं मोबाईल ॲप्लिकेशन्सला विरोध केला आहे किंवा ज्याची ॲडव्हर्टाइजमेंट करणारे लोक आहेत त्यांना विरोध केलेला आहे किंवा पेमेंट गेटवेला विरोध केलेला आहे, तशाच पद्धतीने अशा बेटिंग ॲप्लिकेशनला जे यूज करतात म्हणजे युजर्स आहेत त्यांना सुद्धा विरोध करणं गरजेचं आहे. त्याच्या रिलेटेड एक तरतूद ॲड करायची गरज आहे अशी आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे. त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी संसदेमध्ये सांगितलेल्या डेटानुसार साधारण 20,000 करोड दरवर्षी आर्थिक नुकसान होतं आणि आत्तापर्यंत साधारण 150 पेक्षा जास्त आत्महत्या भारतामध्ये झालेल्या आहेत या ऑनलाईन बेटिंग ॲप्लिकेशन वापरून. आता याचे जे प्रॉक्सी सर्व्हर्स वगैरे असतात, त्याच्या वेबसाईट असतात, ते त्यांचे सर्व्हर चेंज करत राहतात. त्याच्यामुळे याला कंट्रोल करण्यासाठी हा कायदा केंद्र सरकारने बनवला. पण आत्तापर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून ज्या काही क्रिकेटमधल्या सेलिब्रिटीजनी या अशा अनेक बेटिंग ॲप्लिकेशन्सला जे प्रमोट केलं त्याच्यामुळे जे आर्थिक नुकसान झालं त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे विनंती करत आहोत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून की आपण सेलिब्रिटी आहात आणि आपल्याला लोक फॉलो करतात, तर जसं नो स्मोकिंगचं कॅम्पेनिंग चालतं तर तसं आपण बेटिंगच्या विरोधामध्ये जर आपण कॅम्पेनिंग केलं तर समाजामध्ये एक चांगला मेसेज पास ऑन होईल आणि समाजातला जो तरुण वर्ग आहे जो क्विक मनीच्या आहारी पडतो तर तो सुद्धा याच्यामधून तो थोडा सुदृढ होईल आणि तो चांगल्या मार्गाने पैसे कमवायला जाईल आणि याला बळी पडणार नाही आणि त्याचं घरदार उद्ध्वस्त होणार नाही. आणि तिसरी महत्वाची मागणी म्हणजे जी केंद्र सरकारला आम्ही करत आहोत की या ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्ममध्ये काही लोकांनी अब्जोंमध्ये पैसे कमवलेले आहेत त्या प्लॅटफॉर्म्सनी. तर तुम्ही जी पेनल्टी ठेवली आहे या कायद्याच्या माध्यमातून ती आहे 3 वर्षाची जेल किंवा 5 वर्षाची जेल आणि 1 करोडची पेनल्टी. तर ही पेनल्टीमध्ये तुम्ही एक सुधार करावा आणि जेवढी पण अमाऊंट या सगळ्या ऑनलाईन गेमिंगच्या सोर्समधून एखादी कंपनी कमवत असेल तर ती सगळी अमाऊंट तुम्ही त्या माणसाकडनं घेतली पाहिजे ॲज अ पेनल्टी. ही आम्ही केंद्र सरकारला विनंती करत आहोत. नाहीतर एखादा माणूस 1 करोड रुपये फाईन भरेल आणि 10-20 करोडचा स्कॅम करून तो मोकळा फिरेल, असं नको व्हायला आणि सामाजिक प्रॉब्लेम उद्भवायला नको. याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती केली आहे. आणि शेवटची एक विनंती आहे जी महत्वाची आहे, जी की आम्ही महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्याला करत आहोत की हा जो सायबर क्राईम आहे किंवा सायबर फ्रॉड आहे याच्यासाठी एक आपण स्पेशल मॉनिटरिंग युनिट बनवावं. कारण की याच्यामध्ये काम करणारे जे पोलीस अधिकारी असतात त्यांना एक्सपर्ट नॉलेज असणं गरजेचं आहे, टेक्नॉलॉजीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. सामान्य माणूस, मी स्वतः CA आहे तरी सुद्धा मला या टेक्नॉलॉजीचं नॉलेज नाहीये. तर पोलिसांना पण कसं असेल तर त्याच्यासाठी स्पेशल इंजिनियर्स वगैरे जे असतात त्यांना हायर करणं गरजेचं आहे. तरच आपण या सगळ्या गोष्टींना आपण आळा घालू शकतो. की ऑनलाईन बेटिंगच्या माध्यमातून जो काही तरुण पिढीचा किंवा युवा पिढीचा किंवा भारतातल्या सर्व समाज घटकांचा जो आतापर्यंत नुकसान झालेला आहे तर त्याच्या संदर्भामध्ये काही पॉलिसी रिफॉर्म्स व्हावे अशी मागणी घेऊन आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे एक ऑलरेडी निवेदन दिलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगण्यासाठी सर्व पत्रकार मित्रांच्या समोर नागरिक सोशल फाउंडेशनच्या वतीने आज आम्ही थोडंसं निवेदन देत आहे. मी एक साधारण 6 ते 7 पानाचं एक प्रेझेंटेशन किंवा पहिल्या पानावरती प्रेस नोट आहे, आपण सगळे बघू शकता. त्याच्यामध्ये पूर्ण मजकूर थोडक्यामध्ये मांडलेला आहे आणि संस्थेची मागणी जी काही सरकारला आहे ती थोडक्यात मांडली आहे. मी सर्वप्रथम आपलं अटेन्शन थोडंसं मला एका गोष्टीकडे वळवायचं आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल की एखाद्या व्यक्तीला जर दारू प्यायचं जर व्यसन असेल तर त्याला ती दारू पिण्यासाठी दुकानामध्ये जावं लागतं किंवा बार रेस्टॉरंटमध्ये जावं लागतं. एखाद्याला सिगरेटचं व्यसन असेल, तंबाखूचं व्यसन असेल तर त्याला सुद्धा ती गोष्ट घ्यायला दुकानात जावी लागते किंवा स्मोकिंगचे झोन असतात तिथं जावं लागतं. पण हा जो मोबाईल फोन आहे हा आपल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये आहे आणि हा 24 तास आपल्या बरोबर असतो, 365 दिवस असतो. त्याच्यामुळे जर एखाद्याला ऑनलाईन गॅम्बलिंगची जर लत लागली किंवा त्याचं व्यसन जर लागलं तर त्याला हे खूप जास्त इझिली अवेलेबल आहे. म्हणजे हे सगळ्या व्यसनांमध्ये सगळ्यात जास्त डेंजरस हार्मफुल हे होऊ शकतं. आता याचे काही रिझल्ट्स आहेत. पेज नंबर 3 वरती म्हणजे अनेक्शर 2 जे आहे ते तुम्ही बघू शकता
त्याच्यामध्ये काही न्यूज लिंक्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ऑलरेडी पेपरमध्ये आलेल्या घटना आहेत. सर्व पत्रकार मित्रांना या सगळ्या घटना माहितीच असतील. आतापर्यंत साधारण 150च्या आसपास आत्महत्या झालेल्या आहेत ऑनलाईन बेटिंग स्पोर्ट्स मध्ये. तरुण पिढी असू दे किंवा जे साधारण 30-40 वयोगटामधले जे तरुण असतात त्यांना थोडंसं आयुष्यामध्ये पटकन पैसे कमवायचे असतात आणि ते पटकन पैसे कमवायच्या नादामध्ये ते शॉर्टकट मारतात. 10 रुपयामध्ये 1 लाख जिंका, 100 रुपयात 1 करोड जिंका, अशा याला बळी पडतात ऍडव्हर्टाइजमेंटला. आणि या सगळ्या गेम्सचा अल्गोरिदम अशा पद्धतीने सेट केलेला असतो की काही इनिशियल ट्रान्झॅक्शन्स मध्ये तुम्ही जिंकता पण त्याच्यानंतर तुम्ही लूज होता. पण ती सवय लागलेली असते, लत लागलेली असते आणि माणूस त्याच्या मित्राला, घरच्यांना सांगत नाही आणि माणूस कर्ज घेतो, व्याजावर पैसे घेतो आणि हळूहळू त्या दलदलीमध्ये अडकत जातो. आणि अशा आतापर्यंत साधारण 150 केसेस बघण्यात आलेल्या आहेत, ज्या पेपर आउट सुद्धा झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये तरुण पिढीने आत्महत्या केलेली आहे. आणि ज्यांनी आत्महत्या केली नाहीये पण ज्यांचं घरदाराचं नुकसान झालंय, रस्त्यावरती आलेले आहेत, अशा हजारो केसेस आहेत. आता याच्या सगळे न्यूज आर्टिकल्सच्या लिंक्स याच्यामध्ये 3 नंबरच्या पानावरती आहेत दिलेल्या. दुसरं महत्वाचे मी 2-3 कोटेशन्स तुम्हाला सांगतो. हे माझे शब्द नाहीये, माननीय केंद्रीय मंत्री IT मिनिस्टर जे आहेत अश्विनी वैष्णवजी त्यांनी संसदेमध्ये सांगितलेला डेटा सांगतोय. या सगळ्या प्रकारामध्ये साधारण 20,000 करोड वर्षाला, एका वर्षाला 20,000 करोड पेक्षा जास्त आर्थिक नुकसान होतं भारतातल्या लोकांचं. म्हणजे कोणत्या तरी कंपन्या या पैसा जिंकतायत आणि याच्यामध्ये जे बेटिंग करतात असा 20,000 करोड इकॉनॉमी मधून आपल्या वाईप आउट होतात. दुसरा महत्वाचा डेटा म्हणजे आपल्या भारत देशाची लोकसंख्या साधारण 140 करोड आहे. सेन्सस मध्ये समजेल किती झाली आहे. 22 करोड लोक हे ऑनलाईन बेटिंग ऍप्स, गॅम्बलिंग ऍप्स किंवा गेमिंग ऍप्स, वेगवेगळ्या नावांनी हे सगळे ऍप्लिकेशन असतात, ऑलरेडी डाउनलोड झालेले आहेत भारतामध्ये. म्हणजे तुम्ही समजू शकता की याचा जो इम्पॅक्ट आहे, भले सगळेजण दररोज बेटिंग करत नसतील पण याचा जो इम्पॅक्ट आहे हा खूप मोठ्या प्रमाणावरती आपण बघू शकतो. आता याच्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक आमदारांनी याच्यामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 18 जुलैला जे उत्तर दिलं ते अशा प्रमाणे होतं की हा विषय जो आहे हा केंद्र सरकारच्या हद्दीमध्ये येतो आणि याच्यावरती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमिडियरी गाईडलाईन्स डिजिटल मीडिया एथिक्स कोड रूल्स 2021 हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेले आहेत ऑलरेडी. पण हे केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येतं, याच्यात राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो असं माननीय देवेंद्रजींनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 18 जुलैला. आणि याच्यानंतर लगेचच 22 ऑगस्टला केंद्र सरकारमध्ये म्हणजे जे संसदेचं जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये माननीय अश्विनी वैष्णव जी IT मिनिस्टर जे आहेत त्यांनी एक कायदा पास केला, ज्या कायद्याचं नाव होतं प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग ऍक्ट 2025. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ई स्पोर्ट्स म्हणजे जे मोबाईलवरती गेम्स खेळता येतात ज्याच्यामध्ये पैशाचा एलिमेंट नाहीये, अशा सगळ्या गोष्टींना प्रमोट केलेलं आहे. पण ज्याच्यामध्ये बेटिंग एलिमेंट आहे, उद्या पाऊस पडला तर मी तुला पैसे देणार, पाऊस नाही पडला तर तू मला पैसे दे, याच्यामध्ये बेटिंग आहे, याच्यामध्ये काही गेम नाहीये. तर असा सगळ्या एलिमेंटला या कायद्यामध्ये प्रोहिबिट करण्यात आलेला आहे. हा कायदा साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये पास झालाय असं आपण म्हणूया. पण आपल्याला माहिती असेल की भारतामध्ये अनेक मोबाईल गेमिंगच्या कंपनी आहेत त्या याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये गेल्या आणि सुप्रीम कोर्टमध्ये या कायद्यावरती आता करंटली स्टे ऑर्डर आलेला आहे. आता 21 जानेवारीला ह्याच्यावरती हिअरिंग होतं, त्या हिअरिंग मध्ये सुद्धा म्हणजे हिअरिंग झालंच नाही कारण की सुप्रीम कोर्टला त्या दिवशी टाइम मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पुढची तारीख ते देतील त्या दिवशी आपल्याला समजेल. त्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये हा कायदा आलेला आहे पण याच्यावरती सुप्रीम कोर्टने स्टे केलेला आहे असं आपण म्हणायला हरकत नाही.